सो हाय, वेलकम गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे काय आहे का? सोमवार. दरवेळेसारखा सोमवार आहे. तर मित्रांनो, आता आमच्याकडे एप्रिल महिना जयंती चालू आहे. मग म्हटलं जयंतीचं थोडं घर रेनोव्हेशन करायचं. घरासाठी आता कलर द्यायचं ठरवलं होतं. घराला पुट्टी भरली, भिंती चिरल्या होत्या थोड्या, आणि वरती पत्र दिलाय ऑइल पेंट. तर हे असं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. 2-3 दिवस झाले कलरचा राडा चाललेला आहे घरी. दाखवतो तुम्हाला. कूलर, घरातले कपडे, ही शिल्लक राहिलेले पुट्टे, पाणी सुटलं, आता पाण्याच्या बाटल्या भरायच्या, पसारा असा बाहेर काढलेला आहे. राहायला आल्यावानी घरात नवीन ठिकाणी कलरचं सामान. तर मित्रांनो, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते. पण आमचा विषय काय, इथं आमची दर महिन्यातील काय करते बा, कलर दिला घराला. तर मित्रांनो, महिन्याच्या शेवटी 29-30 तारखेला जयंती पकडण्यात येते आमची. म्हणजे तारखा वगैरे बुक झालेल्या असतात डीजेच्या कार्यक्रमाच्या. तर असा कलर दिलेला आहे मित्रांनो. तर म्हणलं जयंतीच्या अगोदर आपल्या घराला कलर तरी करावा. मग जयंतीचा मुहूर्त बघून आम्ही घराला कलर द्यायचं ठरवलं. आता घराचं काम पण चालू झालंय मित्रांनो. जयंतीला अजून 5-6 दिवस टायमिंग आहे. तोपर्यंत आता पत्र्याला ऑइल पेंट दिलेला आहे ग्रे कलरचा, आणि हे पुट्टी भरलेली आहे, घासून झालेले आहे काल. सगळी पावडर वगैरे बघा खाली पडलेली दिसती. आणि मग 2-3 दिवसात घराचं काम पूर्ण झाल्यानंतर थोडस हे चकमकाट दिसणार आहे घरात, थोडीशी रोषणाई वाटणार आहे. हे कपाट वगैरे सगळे तिकडे लावून ठेवलं की सगळं सेट करून घ्यायचं सामान, आणि मग चलो जयंतीला घराला उत्तम असा कलर झालेला आहे. आमच्या परी गुतली बघा. गेली 2 दिवस झाले मित्रांनो घराच्या कलरचं काम चालू आहे. पहिल्या दिवशी आमचं पेंटर, घरा शेजारचेच आहेत कामगार, पहिल्या दिवशी येतो म्हणलं, काय सामान आणलं, पुट्टी भरायची मशीनच भेटली नाही त्यांना. मग आता मुहूर्त लागलेला आहे. हे पसारा बघा कसा पडलाय महाग. काय हे आता आम्हाला असं नवीन कस तरी वाटतंय असं पसारा ठेवून बसायचं. पण घराचं काम होऊस तर काय करू शकत नाही मित्रांनो. आता आमच्या घराचा कलर झाला लगेच आता अध्यक्षांना लगेच दुसऱ्या घराचं काम आलंय. घराच्या मालकीन त्या घराचं काम चालू, म्हणजे तिथलं करायचंय काम चालू. हे बघा मित्रांनो आमची खोली कशी दिसती. पत्र्याचा कलर झालेला आहे, आतला क्रीमिस्ट कलर झालेला आहे, आणि ही एक भिंत ऑरेंज केलेली आहे. 3 दिवस झाले घराचं काम चाललंय मित्रांनो. हे असं आतून आहे कलर दिलेला. घरात इतका मोठा राडा झालेला आहे. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. आणि ही तर कायच ना, आता बाहेरचं बघा, दरवाजांना कलर झालेला आहे देऊन. किचन मधलं सामान इकडे आणलेलं आहे, कलर असा. खोल्या एकदम फ्रेश वाटतंय आतमध्ये आल्यावर. मित्रांनो आता आज बहुतेक फायनल होतंय काम आमचं. हे बघा राडा, भांडी, बादल्या, किचन मधलं सामान, भिंतीवरलं फोटो, पाण्याचं सामान, दरवाजाला विटकरी कलर दिलाय ब्राऊन. आणि आता अँगल राहिलेत पत्र्या खालचं, ते रंगवायचं काम चालू आहे. बाहेर पण असा पसारा ठेवलाय मित्रांनो. 3-4 दिवस झालं घराच्या बाहेर असाच राडा आहे नुसता. पाठीमागं बाथरूम हे रंगवलेलं आहे. भारी वाटतंय घराला नवीन शो. माणसं म्हणतात घरी काय वास्तू शांती आहे काय.
ही दिलाय मित्रांनो कलर अँगलला आता. आणि किचन मधल्या अँगलचं काम चालू आहे. लाईट लावू का? ओके. संजना काय केलं ग परी? हात हो. मी दिलाय ना कलर. कोण देते कलर? मी पण दिलाय मित्रांनो कलर. थोडा हात बघा बनलेला दिसतोय ना. थोडा शिल्लक राहिला होता आमचा कलर एका भिंतीला आणलेला. तिथं दिलाय नाणीला कलर. आमचा कलर झाल्यानंतर त्यांच्या घरी कलर द्यायचा. हे घर माझं खायचं. मित्रांनो कलर देता देता माझ्या हो का डोक्यात पण कलर लागला. तसं लागल. ऑइल पेंट निघत नाही लवकर. लई मोठं बी मग टुंबात दिसतंय आपलं. निघा ना गाड्या ही. आयला माझी दर काय आहे पुस ग दर. जेवायला दी. वायावर केसाची दगडच पाहिजे ती. निघला निघा ना की. ऑइल पेंट आहे कडक ओरिजिनल. हा एक्स्ट्रा होता ग ती बांधलेलं. सारा राडा झाला कलरचा टिपका पडून. मालक आम्ही कलर फायनल होता ना. हा लगेच मालकाला चला कुठं चला साफसफाई करायला. हा हा. तर काम झालेलं आहे मित्रांनो. आता खोल्या आवरावरी करून घेतो. घरात फरच्यावर सगळं टिपकं पडलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो. तर एवढं फरच्या भरल्यात मित्रांनो. आता 3 खोलीतलं काम काढायचे बाहेर. थोडं आधी झाडू मारतो. झाडू मारून झाल्यानंतर मग पुसायला चालू करतो. तर फायनली मित्रांनो आमच्या घराचा कलर झालेला आहे देऊन. आता घराची साफसफाई चालू आहे. हे बघा मगाशी डाग दाखवलं होतं फरची पडलेलं. संजनाने चालू केलं. आता तिला काय करमणार आहे आता खोल्या नीट स्वच्छ झाल्याशिवाय. आणि कलर बघा तुम्हाला दाखवतो किती राडा झालाय. पेंटरने ब्रश धुतलेला आहे त्यांचा. हे बघा ब्रश धुतलेला राडा पांढरा नारंगी ऑइल पेंट. आणि हे आमच्या घरचा राडा मित्रांनो. हे असा पसारा सगळा नवीन घरी राहायला आल्यासारखं न्यू डेकोरेशन झाल्यासारखं झालंय घराचं रिनोव्हेशन. काय रे बाळा का त्यात आमच्या परीची गडबड असते मध्ये काय ना काय. टिपॉय वाकडान कपडे रॅकन भांडीन पुढीन सगळं राडा. तर आता बरं वाटतंय मित्रांनो. एकदा नजर मारून घ्या घरात. असा कलर आहे. छान वाटतंय काम झालेलं. हे बघा काम चालूच आहे.